नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये. तर आता वाजलेले आहे बघा 7 7:15. आता मला जायचं आहे बघा 8 वाजेला ड्युटीला. आज माझी नाईट ड्युटी आणि ते पण 12 तास ड्युटी. तर आता जे काय आता इथून गेल्याच्या नंतर जे काय काम वगैरे जे काय करेल मी तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करेल. चला तर मग. तर मित्रांनो, फायनली मी ड्युटीवरती पोहोचलो होतो. ड्युटीवर गेल्यानंतर मला 8:30 वाजेला सॅम्पल आणायचे होते. तर वेळ होता थोडासा, तर मी थोडंसं रेस्ट करत होतो आणि त्यानंतरला मला सॅम्पल वगैरे आणायला जायचं होतं. पण तोपर्यंत आपण म्हटलं थोडासा रेस्ट वगैरे करून घेऊया. तर त्यानंतरला मी सॅम्पल आणण्यासाठी निघालो होतो. तर हे बघा तुम्ही, रात्रीच्या वेळेस आमच्या कंपनीचं लोकेशन सगळीकडे अंधारच अंधार असतो. पण तरी पण काय करावं, सॅम्पल वगैरे तर आणून आम्हाला चेकच करावं लागतात. आजूबाजूला लाईट वगैरे असतात, पण काही काही ठिकाणी जिथे लाईटच नाही तिथं फक्त काळोख खूप अंधार असतो. तर बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, आता दिवस निघाला आहे बघा. आता 5:30 वाजलेले. 5:30 थोडासा अंधारच आहे अजून. बघा तुम्ही लोकेशन आमच्या कंपनीचं पाठीमध्ये सकाळ सकाळ असते. बघू शकता. तर अजून मला 2 तास ड्युटी करायची आहे आणि मग 8 वाजता घरी जायचं. बघा सकाळ सकाळचा व्ह्यू किती मस्त आहे कंपनीमध्ये. बघू शकता, खूप छान. तर आता फायनली माझी ड्युटी संपणार होती. 8 वाजलेले होते, पण अजून माझा रिलीवर आला नव्हता. म्हणून मी थोडं एक 5-10 मिनटं थांबलेलो होतो. त्यानंतरला मग माझा रिलीवर आला आणि मी तिथून निघून गेलो. मित्रांनो, त्यानंतरला मी घरी वगैरे आलो. आंघोळ वगैरे करून फ्रेश झालेलो आहे आणि तिकडं बा सगळे उघडेच आहे. आमची रिया पण उघडी आहे, इकडं आमचा दादू पण उघडा आहे. सगळे उघडेच आहे, कारण की गरमीच तेवढी जास्त आहे. इकडं श्रेया पण उघडी आहे आमची. आहे बा, तोंडाला पा काय लावलं तिला, काय लावलं तोंडाला. इकडं रिया आंबा खाती आहे. रिया पण उघडीच आहे, शिया पण उघडी आहे. सगळ्यांनी अंगातले कपडे काढले. इकडं आमचा दादू बी उघडायचे, पण दादू कालपासून नुसतं किरकिरच करायला लागलाय, है ना रे. काय आलं तुला, काय आलं, काय आलं सांग लवकर. हां, का रडा लागला तू दादू. बोललो तर हसतोय. काय करतोय, पडला उलटा. सरळ टाकलं पण उलटा पडतो. इकडे पाय, इकडे पाय. काय करतोय तू, काय करतोय, काय करतोय, उलटा पडतो. चला तर मग आम्हाला आमच्या दादूला आता दवाखान्यामध्ये घेऊन जायचं आहे. दादूची तब्येत कालपासून ठीक नाही आहे. का दादू, 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 हो दादू. आणि इकडं रियान शेया बी तयार झालेली. घरी कोण नाही त्याच्यामुळे त्या पण आम्ही सोबत घेऊन जाणार आहे. घरी कोण नसल्यामुळे त्यांना सांभाळायला कोण नाही, म्हणून ते पण सोबत येणार आहे आमच्या. एक इकडे रियान शेया. हो, तू दोघीनं पण सारखे ड्रेस घातलेले, मॅचिंग मॅचिंग. तर मित्रांनो, फायनली मी आता घरी आलेलो आहे जालन्यावरून. दवाखान्यामधून घेऊन आलो आमच्या दादूला. दादूचा तब्येत ठीक नव्हती, त्याला दवाखान्यावरून आलो. तिथं काय शूट करणं झालं नाही, मी पण गेले होते. त्यामुळे मी घरी आल्याच्या नंतर शूट करतो आता. रिया पण आली होती, शिया पण आली होती आमची. इकडं अनु आहे आमची, माझी भाषी. इकडं सोनाक्षी माझी भाषी, आणि तिकडं गोले माझा भाषा. काय रिया, जालन्याला गेलो होतो, काय खाल्लं तुम्ही. बदाम शेक. बदाम शेक प्याला. लॉलीपॉप फेकून दिली, खाल्ले. काऊन, तो काय खाल्लं सांग. बदाम शेक. कोण याच्यात सांग ना, याच्यात बदाम शेक. अजून लॉलीपॉप. तर आम्ही घरी येत होतो, पण घरी येता येता आम्हाला रस्त्यावर एक गाडी लागली होती बदाम शेकची. तर मग तिथं रिया आणि श्रेया म्हणली होती की बदाम शेक प्यायचा. मग तिला त्यांना येता ऊन पण जास्त होतं, त्याच्यामुळे मग त्यांना बदाम शेक वगैरे पाजलं आणि मग आम्ही पाणी पण पाजलं. मग घरी आलो आम्ही. आता फायनली घरी आलेलो आहे आणि आमच्या दादूचं आता ते औषध वगैरे त्याला पाजू, जेणेकरून त्याला बरं वाटेल. खेळतोय का, बरं ठीक आहे.
तर मित्रांनो आता वाजलेले 6:30 आणि माझी आज पण नाईट ड्युटी. आता मला थोड्या वेळाने परत जायचं आहे ड्युटीला आणि नाईट ड्युटी चालू असल्यामुळे का त्याच्यातल्या त्यात म्हणजे 12 तास ड्युटी चालू आहे, 8 ते 8. डायरेक्ट 8 वाजेला गेलो की डायरेक्ट सकाळी 8 वाजेलाच घरी यावं लागते आणि त्याला नाईट झोप होत नाही, काही नाही. आणि दिवसा पण काही नाही, काही कामं असतात त्याच्यामुळे झोप होत नाही, काही नाही. पण ड्युटी तर करावंच लागते आणि जावंच लागते. थोडं इथून गेल्याच्यानंतर मी थोडंसं झोपतो पण म्हणा, असं काही नाही आहे. कंपनीमध्ये गेल्याच्यानंतर पण आपण ड्युटीला असलो ड्युटी तर करणंच आहे. 2 तास 2-2.5 तास मी झोपतो फक्त. 10, 10:30, 11 वाजेपर्यंत इथून गेल्याच्यानंतर सॅम्पल एकदा लावले की त्याच्यानंतर मी 2-2.5 तास झोपतो. पण नंतर मग एकदा झोप मोड झाली का मग झोपच येत नाही. आणि झोपायचं पण म्हटलं तर तरी पण झोपू पण वाटत नाही, कारण की आपण ड्युटी असल्यावर झोपून नाही पण नाही शकत. काय पिलं मग एवढं फास्ट? थोडं हळू पी ना. तोंड जळालं की जीभ जळाली? काय जळालं? जीभ जळाली. हळू पी ना मग. मग हळू पी ना थोडं. तोंड जळ. तर मित्रांनो फायनली मी ड्युटीवरती आलो आणि ड्युटीवर आल्यानंतर एवढं भयानक हवा सुटलेली, एवढं खतरनाक. हे बघू शकतो मी, अंधार येतो मगा दिसणार नाही, झाडावरून समजून तुम्हाला एवढी खतरनाक हवा सुटलेली आहे, खूप जास्त हवा. जस्ट ड्युटीवरती आलो येईपर्यंत काहीच नव्हतं. जसं कंपनीमध्ये आलो लगेच हवा चालू झाली. एवढी खतरनाक हवा, सगळीकडे नुसती धूळ उडती आहे. हे बघा नुसता धुरळा. हे बघा एवढी खतरनाक धूळ उडती आहे. हे बघा हे चाट दिसत दिसेल तुम्हाला. हे बघा खूप खतरनाक हवा सुटलेली, खूप खतरनाक. आमच्या कंपनीमध्ये असं हे आहे की हवा जर सुटली ना सगळीकडे, म्हणजे जे हे असतं धूळ नुसत्या आजूबाजूला उडते. एवढं खतरनाक हवा सुटलेली, आता काय करावं काहीच कळणार नाही. खूप जास्त हवा सुटलेली. आणि आजचा जो ब्लॉग आहे आपण इथं एंड करूया. आणि जे बाकीचं काय जे घडतं मी तुम्हाला ते उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेल. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय. आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात मला लाईक कमेंट शेअर करून सांगा, जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल. चला तर मग बाय बाय.